ब्रिगेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान असल्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं आहे. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सन्मान सोहळा, क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉक्टर योगेश पाटील बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता. त्याचं औचित्य धरून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील 11 पत्रकारांचाही सन्मान करण्यात आलाय. यामध्ये ठाणे विभागाचे उपसंपादक आणि ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सामनाचे राजेश पोवळे, पुढारीचे दिलीप शिंदे, मुंबई चौफरचे संजीव भालेराव, ETVचे मनोज देवकर, ABP माझाचे अक्षय भाटकर, TV9चे गणेश थोरात, पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक S9 वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे, सारिका साळुंके, चौफर दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकीला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचं समायोजित यावेळी भाषण झालं. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा चारुशीला पाटील, विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके आदीही यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत आता 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. तसंच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. आता शासनानं महिला व बालविकास विभागाच्या 2 सप्टेंबर या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाले. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचं झालेलं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी. या संदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी
लोकांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवावा, याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचं संनियंत्रण करावं, स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत, त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी आणि औषधं आदी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पाटबंधारे विभाग, हवामान खातं यांच्याशीही समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी, अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानाची माहिती आदी माहिती त्वरित वेळोवेळी सादर कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. घरगुती गणेशोत्सव 2024 अंतर्गत श्री गणेश पूजा साहित्य किटचं माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या वतीनं साधारणतः 5,000 गणेश भक्तांना पितांबरीच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या श्री गणेश पूजा साहित्य किटचं वाटप करण्यात आलं आहे. या उपक्रमाला ठाणेकर गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिल्याची माहिती यावेळी संदीप लेले यांनी दिली आहे. हे गणेश पूजन साहित्य किटमध्ये तिलाचं तेल, हळदी कुंकू, अगरबत्ती, भीमसेन कापूर, पितांबरी पावडर आणि इतर साहित्य आदींचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती यंदा सुरू केलेला आहे. दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मागीमध्ये मोठा साजरा करतो. यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया. म्हणून मग इकडून बाजारातनं वगैरे एक अंदाज घेतला, तर तेवढं काही काय विशेष वाटलं नाही. मग सुदैवाने पितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उदबत्ती म्हणा, धूप, अशी पितळेची भांडी घासायची पावडर अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत. आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढले होतं. त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी किट हे असं बनवतात ते. तर त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे. हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे. याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे, भीमसेनी कापूर आहे, हे घी दिया आहे, कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा. हे घी दिया अत्यंत चांगलं उत्पादन, म्हणजे तुपाचे दिवे गणपतीला आपण लावतो. उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा. त्याच्यानंतर हे पहिल्यांदा भांडी चमकवण्यासाठी, देव चमकवण्यासाठीची त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी, ती दिलेली आहे. धूप आहे. मग बाकीची आपली पूजेचं साहित्य, गणपतीचं वस्त्र असेल, वाती असतील, जानवी जोड आहे, सुपाऱ्या आहेत, त्याच्यानंतर तेल आहे, हळद, कुंकू, चंदन पावडर, अष्टगंध, सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिली. कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे. त्यांचंही नाव बाजारात चांगलं राहायला पाहिजे याची त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर. आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला. आणि तो आज आम्ही काय केलं, कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही, मोफत वाटप बिटप. आम्ही आमचे जेवढे कार्यकर्ते संपर्कातले ते प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी 10, 20 ते 50, 100 असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची. आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतले. म्हणजे होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे. कुठे त्याचं राजकीयकरण, वातावरण निर्मिती, बॅनरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व 5,000 लोकांच्या घरात हा आमचा उपक्रम पोचतोय आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. आधी मला भीती होती एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल, परंतु जसे जसे बॉक्स वाटायला सुरुवात झाली, साधारण किती बॉक्स आतापर्यंत वाटून झाले? आमचे जवळ 4,000च्या वर बॉक्स वाटून झाले. तर शेवटचा 1,000चा टप्पा आलाय. त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या नंतर आधी बोलावलं नाही, कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोर्ड बॅनर करायचा नव्हता. पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावून ही माहिती देतो. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोक खुश आहेत. आणि आपल्या भागात विशेषतः ठाणे, मुंबई, कोकण ज्यात गणपतीचं खूप महात्म्य आहे. गणपतीचं सर्वात आराध्य देवाची देव आहे. कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो पूर्ण भारतामध्ये. परंतु विशेष करून कोकण, मुंबई, ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे पूर्ण लोक ह्याच्यातच एंगेज असतात. आपल्याला माहिती असतं गणपती असले दुसरं काहीच काम होत नाही, कारण घरोघरी हाच माहोल असतो. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडका शब्द एकदम सुद्धा फेमस आहे, पण खरं लाडका शब्द बाप्पासाठी आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे.
गणपती बाप्पाचा जय जयकार, गुलालाची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात यंदा 1,60,464 घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत. वाढतं नागरीकरण, शनिवार आणि रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे यावर्षी हजारो गणेश भक्तांनी नवसाच्या गणपतींनाही आमंत्रण दिले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 8,000हून अधिक घरगुती गणपती स्थापित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाच्या बैठकीसाठी मखर, सजावट, खरेदी, पडजी अशी सर्व व्यवस्था सध्या चाकरमानी करण्यात व्यस्त आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. दुपारनंतर खरेदीसाठी गणेश भक्तांची गर्दी उसळत असल्याचं दिसून येते. गणेशोत्सवाला अवघे 4च दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. 1.5, 3, 5 आणि 7 दिवसांच्या घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीच्या तयारीला वेग लागलाय. यावर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,043 सार्वजनिक तर तब्बल 1,60,464 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजत गाजत आणण्यास सुरुवातही केली आहे. सोमवार आणि मंगळवारी अमावस्या असल्यानं अनेक मंडळांनी एक आठवडा आधीच म्हणजे शनिवार रविवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं. उर्वरित गणपतींच्या मूर्तींचं आगमन आज नंतर होणार आहे. तर दुसरीकडे घरी गणपती आणण्याचं प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यानं यावर्षी या उत्साहाला उधाण आले. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतींमध्ये 8,000ची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,53,622 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. 2022मध्ये 1,40,366 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. म्हणजे दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होते. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषकांमध्येही घरी गणपती आणण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये 1.5 आणि 5 दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त आहे. एकीकडे घरगुती गणपतींची संख्या वाढत असताना यंदा सार्वजनिक गणपतींच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 1,011 सार्वजनिक गणपतींचं आयोजन झालं होतं, तर यावर्षी यामध्ये 32 सार्वजनिक गणपतींची भर पडली आहे.